A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। हिंगोली पोलीस पेट्रोल पंपासमोर तरुणावर चाकू हल्ला, दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात। शहरातील पोलीस पेट्रोल पंपाजवळ एका तरुणावर चाकू हल्ला झाल्याची घटना शनिवार 13 सप्टेंबरला दुपारी घडली आहे। यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर हिंगोली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत। दरम्यान या चाकू हल्ल्याची घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। या प्रकरणी पोलिसांच्या पथकाने CCTV फुटेज पाहणी केल्यानंतर तात्काळ दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरालगत अकोला बायपास येथील रहिवासी असलेला कृष्णा जगताप हा तरुण 13 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हिंगोली शहरातील पोलीस पेट्रोल पंपाजवळ आला होता। यावेळी त्या ठिकाणी दुचाकीवर आलेल्या दोघांनी कृष्णा यास चाकूने भोसकले। यामध्ये त्याच्या पोटावर व पाठीवर चाकूचे वार झाले। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कृष्णा यास प्रतिकार करता आला नाही। यामध्ये तो जमिनीवर कोसळला। त्यानंतर दुचाकीवर आलेल्या दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला। ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली। या घटनेची माहिती मिळताच हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप मोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संगमनाथ परगेवार, जमादार अशोक धामणे, गणेश लेकुळे, शेख मुजीब, गणेश वाबळे, संतोष करे, संजय मार्के यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या कृष्णा यास उपचारासाठी हिंगोली येथील लक्ष्मी लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात डॉक्टर महेश मोरे, डॉक्टर पंजाब शेरके, डॉक्टर मयूल अग्रवाल यांच्या पथकाने तातडीने उपचार केले। दरम्यान या हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही। या प्रकरणात पोलिसांनी शेख अतिक, शेख सज्जू यांना ताब्यात घेतले आहे। त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली।